तांबा या संघाने सुद्धा अंतिम मॅच आजच्या दिवसामधील क्वार्टर फायनलचा मुकाबला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया 3 षटकांचा सामना असेल दोन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच सज्ज झालेले आहेत एका बाजूला आहे ते रोशन भगत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लीगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण पाटील आमची लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह टीम सज्ज झालेली आहे खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा आज आपण 2 दिवस पाहतोय कॅमेरामॅन असेल एडिटिंग ऑपरेटर असेल त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करूया स्पर्धेच्या माध्यमातून जाऊ मॅच कडे दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊया गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज आपण बघितलं तर विवेक 3 षटकांचा सामना पॉवर प्लेचा षटक रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न होता कौशब पटेलचा कारण मागील मॅच मध्ये सुद्धा पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु सक्सेसफुल ठरलेला नाही परंतु त्याच्यानंतर सरळ बॅटने काय कौशब पटेलने बॅटिंग केली धुवाधार बॅटिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न व्हेरिएशन खूप चांगलं आहे संघ वेगलाय मात्र गोलंदाज वेगले आहेत कौशब पटेलला नक्कीच इथे शांत ठेवण्याचं काम इथे कांबा टीमच्या या गोलंदाजाने केलेला आहे विवेक रफ्तार के सौदागर आणि रफ्तार के जादूगर असं म्हटलं जातं विवेकला खूप गती वेगवान गोलंदाज आहे विवेक पुढचा बॉल कौशब पटेल साठी आडव्या बॅट खेळून काढलेला क्षेत्ररक्षक नाही पॉवर प्लेचा फायदा चेंडू खूप वेगाने सीमारेषा फरार होईल आणि मिळतील या वाहुली बी टीमला 4 धावा चौकार सुरुवातीचे 2 चेंडू कांबा टीमच्या बाजूने होते त्याच्यानंतर मात्र नक्कीच कौशब पटेलने बघितला रेट गेलेला आहे आणि स्क्वेअर बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडूला भिडकावून दिले 4 धावांसाठी श्री गणेश केला आपल्या संघाचा कौशब पटेलच्या माध्यमातून 4 धावांवरती धावा 4 पुढचा बॉल ओहो स्टेप आउट केलं काढलेला आहे उंची खूप कमी अंतर लांबी कमी आहे आणि पाहावा लागेल चेंडू 1 बाउन्स सीमारेषा फरार होतोय एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार कौशब पटेल जर बघितलं तर आपण नक्कीच शांत काही राहत नाही मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली चौकार आणि षटकारांसाठी जाणला जातोय नक्कीच वंडर बॉय आहे वाहुली बी टीमचा आणि तशा प्रकारे फटकेबाजी करतोय इथे मात्र आडव्या बॅटे खेळून काढलेल्या चेंडूला खूप व्हेरी गुड बॅटिंग आणि आउटफील्ड तेज असल्या कारणाने मात्र चेंडू थांबणार नाही अजून एक सलगचा हा 3रा चौकार आजच्या दिवसामधील ही 2री चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अशा अनेक आपल्या विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक झालेल्या आहेत परंतु आज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कौशब पटेलच्या या नावावरती 2री चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले सुरुवातीचे 2 चेंडू मात्र कौशबला शांत ठेवले होते परंतु आता मात्र शांत ठेवू शकत नाही ओहो क्लीन बॉल क्या बात है शांत आणि शांत क्रिकेट जल्लोष उत्साह मैदानावरती कांबे या टीमचा महत्वाचा गडी बाद कौशब पटेलची मोठी विकेट इथे मात्र गारद केलेला आहे पहिला धक्का लागतोय तो वाहुली बी या टीमचा
शेवटच्या चेंडूवरती क्लीन बॉल केलाय विवेकने, खाली ठेवलाय चेंडूला. वन डाऊन साठी आलेला आहे किजर पटेल वाहुली बी टीम कडनं. कौशब पटेल बाद झाल्यानंतर किजर पटेल आलेला आहे, परंतु स्ट्राईकला अमन जुवारी. स्ट्राईकला फलंदाज अमन जुवारी, एक धष्टपुष्ट शरीर एसटीचा फलंदाज. पहिलाच बॉल स्टेप आउट केल्याचा प्रयत्न अमन जुवारी. हो 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 हो, क्या बात आहे. नशिबाची साथ नाही अमनला, आणि मागील सामन्यामध्ये सुद्धा फटका तसाच सजवला होता, तसाच फटका मात्र फसला, आणि या सामन्यामध्ये सुद्धा नक्कीच अमनला मागे परतावं लागेल. हा दुसरा धक्का लागतोय तो वाहुली बी टीमला. भाविक बनकरी होता तिथे, शॉट मिड विकेटला खूप वेगाने आला बाउंड्री लाईनच्या लगत, आणि काय झेल पकडलाय, अतिशय सुरेख झेल. दुसरा धक्का लागलाय तो वाहुली बी टीमला. धावसंख्या आपण पाहतोय 10 फलकावरती 12 या आकड्यावरती, 12 धावसंख्येवरती दुसरा धक्का जिशान मुंडे. आता मात्र स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल आदेश. ओहो, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न खाली ठेवलाय आदेशने. मागील सामन्याचा हिरो आदेश काय कामगिरी केली होती, आणि या सामन्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची कामगिरी केली जाते कांबा टीमने. चलो शिर्डी, आणि आज मात्र चलो सेमी फायनल असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल कांबा आणि वाहुली बी या दोन संघांदरम्यान. पुढचा बॉल स्टेप आउट केल्याचा प्रयत्न खूप उंच गेलाय, अंतर कमी, आणि इथं काय घडलाय मैदानावरती एक सोपा झेल तिथे मात्र सोडला जातोय विवेकच्या माध्यमातून. अपेक्षा नव्हती, जो विवेक मात्र खूप चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये, एक चांगला गोलंदाज आहे, त्या विवेकच्या कडून ही मात्र चुकी घडली जाते, आणि 2 धावा मात्र मिळत आहेत त्या बाहुली बी टीमला. स्ट्राईकला आहे जिशान मुंडे. पुढचा बॉल, ओहो, लाईन खूप चांगली, हुक केल्यानंतर मात्र डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू उचलला जातोय. कुठल्याही प्रकारची चुकी केली जात नाही. सामना खूप महत्वाचा आहे, दोन्ही संघांमध्ये संघर्ष आणि लढत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना, धावसंख्या 14. दुसरा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतः जातोय गोलंदाज आदेश, मात्र 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न. कॉर्बियांची अपील लिडिंग एज लागली जातोय, आणि अजून एक धक्का लागतो वाहुली बी टीमला. धक्का क्रमांक 3 किजर पटेल यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज कैफ मैदानावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये
विवेकने 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आदेशने 3 धावा. शेवटचा चेंडू काय स्लॉट मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षक आहे, ओ हो हो, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. चेतन अंतिम षटक हाणामारीच्या षटकामध्ये जिशान मुंडेच्या बॅट मधून षटकार. टायमिंग काय होतं खतरनाक, अचूक टायमिंग, प्रॉपर टायमिंग, बॅटच्या रडार मध्ये घेतलाय षटकारासाठी. आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन आहे आणि चेतनकडे तेवढा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे, खूप क्षमता आहे त्याच्यामध्ये. बघा षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम चेतनने केलेलं आहे इथे. जिशान मुंडेसाठी हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आहेत रोशन भगत, आम्हाला सांगतात हा चेंडू मात्र वाईड असेल, लाईन चुकीची आहे, दुरुस्ती करावं लागेल. आणि मात्र हा खराब चेंडू. अतिरिक्त 1 धाव मात्र मिळतोय ती वाहुली बी टीमला. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते, फलकावरती ती 22. दुसऱ्या षटक आदेशने काय कामगिरी केली, कौशिक पटेल सारख्या फलंदाजाला बाद केलं. ओहो, आडव्याने केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक 2 खूप वेगाने आल्यात बॉल वरती, पाहावा लागेल. एक धाव तर कम्प्लीट केली जातोय आणि खराब टूर होती तर बॅकअप सुद्धा नाही. आणि 2 धावा मात्र मिळत आहेत वाहुली बी या टीमला. तीन चेंडू झालेले आहेत, 24 धावा फलकवरती लावले जातात. जिशान मुंडेला स्ट्राईक मिळाले, मात्र चेतन राईट अंबर विकेटने फिंगर रोल केलेला आहे. आता मात्र फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि ते झेल सोडला, ड्रॉप केला जातोय. तोपर्यंत 2 धावा. बघा महत्वाच्या सामन्यामध्ये इथे मात्र चुका केल्या जातात आणि ज्यावेळेस तुम्ही चुका कराल ना त्यावेळेस मात्र त्या चुकांचं तुम्हाला भुगतान भोगावंच लागेल. असा क्रिकेटचा नियम आहे. तुम्ही ज्यावेळेस चुकी कराल तर चुकीला तुम्हाला माफी नसेल. ज्यावेळी जिशान मुंडेचं झेल सोडला त्यावेळेस मात्र त्यांनी फटकेबाजी नक्कीच केली. हा फटका, वाह, व्हेरी गुड, कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे जिशान मुंडेच्या बॅट मधून. अजून एक हा धमाकेदार चौकार. अंतिम चेंडू आहे आणि 30 धावा स्कोर कार्डवरती लावल्या जातात. बघा झेल सोडला जिशान मुंडेचा, बघा त्याच जे जीवनदान होतं जिशान मुंडेला त्याचं नक्कीच त्यांनी पुरेपूर फायदा उठवलेला आहे. पुढचा चेंडू फुल टॉस, क्षेत्ररक्षक 2 पाहावा लागेल. ओ हो हो हो, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, 2 धावा तर कंप्लीट. तिसरी धाव होईल का, क्षेत्ररक्षक धावतायत आणि अशा रीतीने मात्र तिसऱ्या धावेसाठी हा फलंदाज बाद झालेला आहे. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त या मैदानावरती. पहिल्या या सत्राच्या खेळा समाप्तीनंतर धावसंख्या 32 कोट काढवरती लावले जातं वाहुली बी टीम कडनं आणि 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते चलो शिर्डी तांबा या संघासमोर. सन्माननीय अविनाशजी भगत, आविष्कार स्पोर्टचे मालक, आपल्याला विनंती असेल आयोजकांची की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मोहिलीकर चषक 2025 मध्ये त्याचप्रमाणे शादान गुजर बल्लनी गावचे समाजसेवक, आपल्याला विनंती असेल आयोजकांची की आपण सर्वांनी आमच्या व्यासपीठावरती यायचंय. बी स्पोर्ट बल्लनी या संघाचे सर्व खेळाडू आहेत त्यांनी आपल्याला विनंती असेल आयोजकांची की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 32 धावा कुठून काढलेल्या आहेत वाहुली बी टीमने. 33 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. 11.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट इथं मात्र राखायचं आहे. कांबा संघ या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये
या आपण पाहूया मित्रांनो कोणता संघ दोन हात करेल तो जय मसोबा क्रिकेट संघ मोस या संघाविरुद्ध. याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला नक्की मिळेल. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची कांबा टीम. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजूनही सेमीफायनल पहिला खेळवायचा आहे. कांबा संघ आपण लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे. 33 धावा बनवायचे. सर्वांचं मनपूर्वक एकदा हार्दिक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्वर्गवासी सरसभाई नामदेव पाटील यांच्या सन्मानार्थ आपण पाहतोय मोहिलीकर चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन. त्यांचे चिरंजीव योगेश पाटील यांनी एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळतोय. त्यांच्या आठवणीनं उजाला देताना आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. तर मागील मॅच मध्ये सुद्धा मागील वर्षी सुद्धा आपण बघितलं की कुठल्याही प्रकारची प्रवेश फी न घेता त्यांनी स्पर्धा ठेवण्यात आलेली होती मोहिलीकर चषक. आणि यावर्षी सुद्धा खूप चांगली त्यांच्या माध्यमातून संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं कार्य योगेश पाटील, सातत्याने अशाच प्रकारे आपला कामगिरी करत राहा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा प्रत्येक कार्यक्रमासाठी. 33 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेला आहे आदेश आणि त्याच्या सोबतीला युवराज. स्ट्राईकला आदेश, नॉन स्ट्राईकला युवराज अशी जोडी मैदानावरती दाखल झालेला आहे. 33 धावांचं समोर लक्ष ठेवलेलं आहे या कांबा टीमने. 33 धावा पूर्ण करतील का? मात्र समोर संघ आहे बलाढ्य वाहुले बी संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय पहिल्या षटकासाठी. पॉवर प्लेच्या अयान. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द गुड क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, ओहो फुटस बॉल, पॉवर प्लेचा षटक आणि धुवा उडवलेला आहे तो वाहुली बी टीमच्या या पहिल्या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. पैसा वसूल मॅच. समर्थक भरपूर संख्येने दोन्ही टीमचे आलेले आहेत. एका बाजूला वाहुली बी टीमचे समर्थक, दुसऱ्या बाजूला मात्र कांबा टीमचे समर्थक. सामना चुरशीचा पाहायला मिळेल या बाबतीत काही शंकाच नाही. आणि संघर्ष, योद्धा लढाई या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील. अमन जुएरी बघा किती स्ट्रॉंग अपील केली जातोय, दबाव आणला जातोय पंचांवरती. परंतु पंच खूप चांगली कामगिरी करतायत. कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता मात्र तशा प्रकारची कामगिरी केली जातोय. यांचा पुढचा चेंडू स्टेप आउट केल्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडूला खोदून काढलेला आहे. हा चेंडू जाईल. 1 बॉल सीमा पार. हा येतोय अजून एक आदित्यच्या बॅट मधून चौकार. याच दरम्यान सन्माननीय अक्षयजी आंबेरे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत मोहिलीकर चषक 2025 मध्ये.
बी स्पोर्टचे सर्व खेळाडूंना विनंती आहे आयोजकांची की आपण सुद्धा येऊन व्यासपीठावरती स्थान पण व्हायचं आहे. अविनाश भगत आविष्कार स्पोर्टचे सर्व मालक आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण येऊन स्थान पण व्हायचं. पुढचा चेंडू हार्डवे बॅटने कार्पेट अवलंब खेळू काढलेले क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून जातोय. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव होईल का? आणि बघता बघता 2 धावा. फक्त टाळ्यांचा गजर, जल्लोष, उत्साह पाहायला मिळतोय या कांबा टीमच्या खेळाडूंकडनं. 2 धावा, धावसंख्या वेगाने पुढे सरकतोय धावफलकावरती. 10 दुहेरी अंकामध्ये पहिला षटक पॉवर प्लेचा पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय ती आदेश. ओहो, इथे मात्र बॅटची लिडिंग एज लागली जातोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय एक धावेसाठी. स्ट्राईक रोटेट त्यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय त्यावेळेस मात्र प्रत्येक संघाला एक सूचना आहे की ती स्ट्राईक रोटेट करायची असते. आदेश पावशे एका बाजूला तर एका बाजूला युवराज अशी सलामीची जोडी. सामना खूप महत्वाचा टक्कर आहे, काटेकी टक्कर. दोन्ही संघांमध्ये संघर्ष, लढाई चालू आहे. शेवटपर्यंत हार मानणार नाही दोन्ही संघ. पुढचा बॉल ओहो स्लॉट मध्ये घेतलाय, तेवढा चांगला सन्मान दिलाय, तेवढीच चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एकच धाव. अशा रीतीने षटक क्रमांक पहिला समाप्त झालेल्या मैदानावरती धावा लावल्या जातात 12. जर आपण विचार केला तर वावली बी टीमच्या पण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यांचा एक गडी बाद झाला होता. कांबा टीमच्याही पहिल्या षटकामध्ये 12 धावा आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाही. म्हणजे महत्वाची ही गोष्ट आहे की जी सलामीची जोडी आहे ती परंतु अजूनही खेळपट्टीवरती आहे. परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत झुंज लढत आपल्याला लढाई पाहायला मिळेल. आदेश पावशे एका बाजूला युवराज. झुंज लढाई नक्कीच त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. कौशब पटेल मागील मॅचचा हिरो. 30 धावा कुठून काढल्या, एक तर पील हा किल्ला जिंकला कौशब पटेलने. या सामन्यामध्ये सुरुवात सुद्धा खूप चांगली केली, परंतु तिथे आपण जर बघितलं तर विवेकने चेंडू फेकला होता, खाली ठेवला चेंडू आणि कौशब पटेलची दांडी गुल केली. जरी बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवला नाही तरी पण गोलंदाजी मध्ये कौशब पटेलला तशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवावा लागेल. स्ट्राईकला युवराज. 12 धावा झाले, 33 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू राऊंड द विकेटने. कौशब पटेलचा लाईन पाहावी लागेल. ओहो अतिशय सुरेख चेंडू, डॉट चेंडू पहिलाच दबाव निर्माण करते प्रत्येक डॉट चेंडू. बॅटिंग करणाऱ्या कांबा या टीम वरती कौशब पटेलकडे खूप चांगली कामगिरी आहे, खूप चांगला अनुभव आहे. ओहो तेवढा चांगला फटका शतक आहे, त्याला बीट करून जातोय. पाहावा लागेल, एक तर धाव कंप्लीट, दुसरी धाव होईल का? आणि 2 धावा इथे मात्र पाहता पाहता पूर्ण केलेल्या आहेत. धावा झालेले 14. 10 चेंडू, 19 धावा बनवायच्या आहेत कांबा टीमला. स्लोवर गतीचा चेंडू पाहावा लागेल, डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 21 धाव. धावा झाल्यात किती याला महत्वाचं नाही, परंतु आता धावा पाहिजेत किती हे खूप महत्वाचं आहे. 9 चेंडू 18 धावा. जर सरासरी बघितली तर प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावा बनवायच्याच आहेत. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये जिवंत ठेवेल तो म्हणजेच कांबा या टीमला. ओहो आडे बॅटने स्वीप केलेल्या चेंडूला स्पायडर स्वीप, क्षेत्ररक्षक नाही तिथे, पाहावा लागेल चेंडू फरार होईल सीमारेषा बाहेर. हा येतोय दणदणीत आदेश पावशेच्या बॅट मधून, हा अजून एक चौकार. आठ चेंडू 14 धावा बनवायचे समीकरण. आता मात्र सामन्यामध्ये चुरस ट्विस्ट निर्माण झालेला आहे. हा चौकार आणि मी पहिलेच म्हटलं होतं एखादा मोठा फटका सामन्यामध्ये कहाणी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल.
पुढचा फुलरलाईनचा बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे आदेश पावशेला मात्र होईल का नाही चुकी आणि चुकी इथे मात्र वाहुली बी टीम कडनं होते आणि अजून एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार आदेश पावशेच्या बॅट मधून अजून एक येतोय हा दमदार चौकार 9 चेंडू 18 पाहिजेत होत्या आता मात्र 7 चेंडू 10 धावांची गरज तांबा या टीमला जिंकण्यासाठी ओहो दबाव दोन्ही संघांवरती काय सामना रंगलाय पैसा वसूल मॅच पुन्हा एकदा आडे बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे कुठे पाहावा लागेल एक धाव तर कंप्लीट काय क्रिकेट अटॅकिंग बॅटिंग जर बघितलं तर आदेश पावशेच्या माध्यमातून शेवटपर्यंत हार मानत नाही दोन्ही संघ चुरशीची लढत पाहायला मिळतोय 2 षटक समाप्त झालेले या षटकामध्ये 13 धावा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या एकंदरीत 25 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आता धावा बनवायच्या आहेत 6 चेंडू मध्ये 8 धावा कांबा संघ चला जास्त वेळ घेऊ नका पाण्याची मागणी केलेला आहे यस पाणी द्या आधी त्यांना क्रिकेटने खेळला तरी चालेल आदेश पावशे आज नक्कीच तुला हिरो बनण्याचा वेळ आलेला आहे ती वेळ गमावून चालणार नाही आजच्या दिवसामधील क्वार्टर फायनलचा सामना समोर संघ आहे वाहुली बी आज मोठ्या मोठ्या संघांना त्यांनी पराभूत करून आज क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आजचा हिरो मात्र ठरण्याची गरज आहे ती म्हणजे आदेश पावसेला काय बॅटिंग केलेलं आहे आदेशने गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा दिलेल्या एक षटकामध्ये आणि 2 गडी बाद केलेले आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आपण जर बघितलं तर 3 चौकार 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत 21 धावांवरती बॅटिंग करतोय नॉन स्ट्रायकिंगला आदेश पावशेला आपण पाहू शकता 1 मॅन हिरो एक हाती किल्ला लढवला जातोय आणि दुसऱ्या बाजूला युवराज शिरोसे पहिला चेंडू अमन जुवेरेचा कट ऑन द विकेटने पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल ओहो पंच आमच्याकडे सांगतायत प्रवीण पाटील हा चेंडू वाईड आहे खराब आहे लाईन चुकीची आहे नक्कीच पाहावी लागेल आणि दंडित केलेला आहे गोलंदाजाला ज्यावेळी 6 चेंडू 8 पाहिजे त्यावेळेस मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार नाही वाहुली बी टीमला आता 6 चेंडू 7 धावांची गरज स्ट्राईकला युवराज सुरोशे पुढचा बॉल स्टेप आउट केल्याचा प्रयत्न अमन स्वतः गोलंदाज बॉलवरती आलाय आणि काय करलाय इथे जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा दिलेल्या आहेत वाहुली बी टीमनं खूप लढाई आहे दोन्ही संघांमध्ये शेवटपर्यंत सहजासहजी हा सामना सोडायला तयार नाही अजूनही सामना संपलेला नाही प्रेक्षकांना जशा प्रकारे सामना हवाय तशा प्रकारे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला हा सामना आलाय तो म्हणजेच चलो शिर्डी कांबा विरुद्ध वाहुली बी या 2 संघांदरम्यान स्लॉट मध्ये चेंडू घेतलाय फक्त दिशा दाखवली चेंडूला खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहावा लागेल आणि बघता बघता इथे मात्र चौकार मिळतोय सामना इथे मात्र खुला केलाय तो चलो शिर्डी कांबा या टीमने क्वार्टर फायनलचा मुकाबला आता धावा झालेला आहे स्कोर कार्ड वरती ते म्हणजेच 32 स्कोर लेवल झालेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज ती म्हणजेच कांबा टीमला बघा जल्लोष टाळ्यांचा गजर चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज युवराज स्ट्राईकला ओहो स्वतःच्या फलंदाजीमध्ये पाहावं लागेल आणि ते मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद पहिला धक्का लागतोय तो म्हणजे कांबा या टीमला बघा अजून सुद्धा सामना संपलेला नाही 3 चेंडू 1 धाव असे कित्येक किस्से झालेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 1 चेंडू मध्ये 9 धावा झालेल्या आहेत परंतु 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा झालेले नाही परंतु इथे 3 चेंडू मध्ये 1 धाव बनवायचे आहे कांबा टीमला अजूनही सामना संपलेला नाही प्रेक्षकांनो शेवटपर्यंत पाहत राहा काय कामगिरी केलेली आहे दोन्ही संघाने एका बाजूला आहे स्ट्राईकला तो म्हणजेच आदेश पावशे आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज चेतन
अमन जोहरेच्या हातामध्ये चेंडू, 3 चेंडू 1 धाव, रोखेल का? इतिहास घडवावा लागेल. हो, फक्त कट केला आणि इथे मात्र सामना जिंकलाय. क्वार्टर फायनलचा सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच चलो शिर्डी क्रिकेट